मोप योजना आले, कारखाने आले, सगळे आले, इकडले गेले तिकडे चालले. कालच्या टीव्हीवर दाखवलं बघा, पुन्हा गुजरातला एक कारखाना आहे. राजनीती न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राजनीती चॅनलचा विशेष कार्यक्रम राजनीतीची वारी मतदाराच्या दारी या विशेष कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज आपण आलो आहोत सोलापूर शहर उत्तर परिसरातील शेळगी ब्रिजच्या खाली. या ठिकाणी काही नागरिक आहेत, काही व्यावसायिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्यातील त्यांच्या मनातील आमदार कोण आहेत. काय सांगाल, काय नाव आपलं? सागर. अच्छा, विकास झाला का आपल्या शेळगी परिसरामध्ये? हो झालं ना. झालाय विकास झालाय. आता कसं आहेत कळणारे नगरसेवक आहेत, आमदार आहे, लक्ष आहे त्यांचं सगळीकडे आहे. आता काय नाही, हाय तसंच आहे बघा. काय विकास नाही ना, काय नाही. इथे काय आहे ते जर असतं तेच जरा हे करतात, असं रिपेअर करतात. विद्यमान आमदार कोण आहे तिकडचे? विद्यमान आमदार चालू आमदार कोण आहेत? येतो तुमच्याकडे. विजय कुमार देशमुख. काम केलं का त्यांनी? हो केलं. येणाऱ्या काळात आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल आपल्याला? आता तर तेच आहेत ना सध्या, विजय कुमार देशमुखच. विजय कुमार देशमुख विकास कामे केलीत का तुम्ही? केलेत. आता त्यांच्या ह्याच्यानुसार त्यांनी केलेत. आपण काय सांगितलं त्यांनी केलंय तसं काम. मग येणाऱ्या काळात आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल आपल्याला? त्यांनाच पाहायला आवडेल आपल्याला. आता तेच आपल्याला आपल्यासाठी त्यांनी सगळं केलं म्हणून त्यांनाच पाहायला आवडेल आपल्याला. आता येणार कोण येणार आम्हाला तर काम आहे. आपला आवडतीचा उमेदवार किंवा कोण असेल काय? हा विजय कुमार देशमुख आहे. काय दुसरं कोण उभारलेलं अजून कळलं नाही ना. आणि देशमुख विकास केलात का तुम्ही? हा करतात, येतात इकडे तिकडे. लाडकी बहीण योजना कशी वाटली आपल्याला? काय तर नुसतं ऐकून काय योजना ते सफल आहे का नाही माहिती. विजय देशमुख हा, काम केलं का त्यांनी? भरपूर काम केलं ते. हा, आणली आहे, पण कसं आहे आता महागाई पण वाढवलंय. योजना आणून सगळं महागाई वाढवलंय. सिलेंडर आता 1000 रुपये झालंय. परत ह्याचं आपली लाडकी बहिणी योजना आणून बहिणी सुरक्षा नाही तर लाडकी बहिणी योजनेचा काय उपयोग आहे? मेन मुळात आपली बहिणी सुरक्षा पाहिजे ना. मेन सुरक्षा बहिणीला द्या तुम्ही, नंतर लाडकी बहिणी योजना काढा. आणली आहे, पण कसं आहे आता महागाई पण वाढवलंय. योजना आणून सगळं महागाई वाढवलंय. सिलेंडर आता 1000 रुपये झालंय. परत ह्याचं आपली लाडकी बहिणी योजना आणून बहिणी सुरक्षा नाही तर लाडकी बहिणी योजनेचा काय उपयोग आहे? मेन मुळात आपली बहिणी सुरक्षा पाहिजे ना. मेन सुरक्षा बहिणीला द्या तुम्ही, नंतर लाडकी बहिणी योजना काढा. राज्यातील एकनाथ शिंदे यांची सरकार कशी वाटली? महायुतीची सरकार कशी वाटली आपल्याला? महायुती सरकार चांगली आहे. म्हणजे काय त्यांच्या परीने काम झाले ते सगळे काम त्यांनी केलंय. सगळ्यांना सुरक्षित म्हणजे काय काय सगळ्यांपाशी जाऊन विचारलं तुम्हाला काय वाटतंय, कसं वाटतंय. आधी सरकार असं नव्हतं, आता एकनाथ शिंदे आले म्हणून कसं व्यवस्थित वाटतंय. आपली काय अपेक्षा आहे सरकारने आपल्यासाठी? काय व्यवसाय, छोटे व्यवसाय त्यांच्यासाठी काय योजना आणावी सरकारने? काय वाटतं आपल्याला? काय नाही, हा, मोदी सरकारचं काम कसं वाटलं आपल्याला? चांगलं आहे ना. चांगलं पेक्षा आता काय ते छोटे उद्योग व्यापारी असतील त्यांच्यासाठी कर्ज वगैरे आणावं, असं काय स्कीम वगैरे? कर्ज म्हणजे स्कीम पाहिजे आपल्याला, म्हणजे व्यवसायासाठी. हा, परंतु महाराष्ट्र शासनाने वृद्धांसाठी खूप साऱ्या योजना आणल्यात. कशा वाटल्यात आपल्याला त्या योजना आणल्या, पण आमच्याबद्दल येत नाही ना. आमच्याबद्दल आलं तर आपण सांगायचं की होय का नाही. मग मोप योजना आले, कारखाने आले, सगळे आले, इकडले गेले तिकडे चालले. मग कुठं चालले? गुजरातला चालले. मग कालच्या टीव्हीवर दाखवलं बघा, पुन्हा गुजरातला एक कारखाना आहे. टीव्ही बघता रोज. चहा महाराष्ट्रामध्ये, कारखाना तिकडं. असं नसतं हो, घेतलं इथे खर्च केलं म्हणजे चांगलं वाटतंय माणसांना. तर राजनीतीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण शेळगी परिसरामध्ये आलो होतो. या ठिकाणचे विद्यमान आमदार विजय कुमार देशमुख हे 3 टर्म आमदार म्हणून निवडून येत आहेत. शहर उत्तर मध्ये त्यांच्याच काही पदाधिकाऱ्यांनी बंड पुकारलेला आहे त्यांच्या विरोधात. तर आपण शेळगी परिसरातील या भागाचा आढावा घेतला असता येथील नागरिकांची मते आपण जाणून घेतली आहोत. तर पुढे भेटूया अशाच एका कार्यक्रमामध्ये. राजनीती न्यूज चॅनलसाठी मी फयाज शेख, सोलापूर.